हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मी आईशी माफी मागेन. मला माझी चूक मान्य करण्यात काहीच हरकत नाहीये. तुमचा आनंदच माझ्यासाठी सर्व काही आहे विशाल. मी आईंच्या पाया पडून त्यांची माफी मागेन विशाल. आई मला माफ करा. मी जी चूक केली आहे ती माफीच्या लायकीची नाहीये. आज जे काही झालंय त्याचा आम्ही स्वप्नातही विचार नसता केला आणि आम्हाला हे मान्य करायला अजिबात संकोच वाटत नाहीये की पूजाने खूप चुकीचं केलं आणि सोबत विशालने सुद्धा. पण आता आम्हाला असं वाटतं की जर त्याच वेळी मी तिच्याशी बोललो असतो तर तिला माहीत पडलं असतं की तिच्या प्रत्येक हालचालीवर आमचं लक्ष आहे आणि आज इतका मोठा अनर्थ नसता झाला. आम्हाला पूजाबद्दल काहीच तक्रार नाहीये. ती तर बाहेरून आली. पण हे बघ शकुंतला, तुझी या घरातल्या लोकांबद्दल कोणतीही तक्रार असू नये. आईने तुला समजवलं की ती फक्त पूजाच्या मनातली शंका दूर करण्यासाठी तुझ्याशी या बाबतीत बोलायला आली होती. आणि विराज तर डोळे बंद करून तुझ्यावर विश्वास ठेवतो. राहिला प्रश्न विशालचा, तर तुला तर माहिती आहे की तो लहान आहे, बालिश आहे. असंच कोणाच्याही गोष्टीवर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवतो. आणि राहिला प्रश्न आमचा, मग आमचा तुझ्या बोलण्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्यावर विश्वास आहे स्वतःपेक्षा जास्त. आणि जर असं नसतं तर आम्ही असं तुला नसतं बोलवलं. नाहीतर त्याच दिवशी धक्के देऊन घरातून बाहेर काढलं असतं ज्या दिवशी पूजाने तुझ्यावर चोरीचा आरोप लावला. पण आम्हाला विश्वास होता की तू कधी बी असं नाही करणार. जरी तुझ्या जीवावर बेतलं असतं तरी बी तू एवढी घाणेरडी गोष्ट केली नसतीस. या चाव्यांची जागा या टेबल नाही तुझ्या हातात आहे. यांना सांभाळ आणि पूजाला पोरगी समजून तिला माफ कर. आम्हाला विश्वास आहे की तुझ्या प्रेमानं तू तिचं मन जिंकशील. पूर्ण चाल उलट झाली माझी. मी विचार करून ठेवलेला की या प्लॅनमुळे तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात येतील आणि या घरची मी मालकीण बनून जाईन. पण नाही, सर्व याच्या उलट झालं. आईंच्या पाया पडून मला माफी मागायला लागली. हॅलो, काय झालं पूजा? एवढी रागवली का आहेस?
सगळं ठीक तर आहे ना? जर सगळं ठीक असतं तर माझ्या आवाजात आनंदाचे बोल ऐकू आले असते, पण नाही, असं काहीच नाही झालं. मला वाटतं बिंदिया की माझ्या आयुष्यात सुख नाहीच आहे. आता काही सांगशील की फक्त असंच बडबड करत राहशील? पूर्ण प्लॅन उलटा झाला. तुला मी सांगितलेलं ना की मी एका दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न करते. बिंदिया, मी त्याचा पूर्ण प्लॅन देखील बनवलेला, पण वा आजी, तुला आवडला हा? खरंच आजी, हा खूप सुंदर हार आहे. हा असतो इतका सुंदर की जो बघल त्याला तो हवासा वाटल. हे सगळं कसं काय झालं विशाल? कुठं झालं? चौकाच्या बाजूलाच हे सगळं झालं बाबा. जेव्हा मी पाणी घेऊन परत आलो, मी बघितलं पूजा बेशुद्ध होती. तिचे हार झुमके सर्व गायब होते. बाबा, मला काय माहिती होतं की तो माणूस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मला बेशुद्ध करेल आणि माझे दागिने चोरून घेऊन जाईल. या हाराचं मी करू काय? घालू पण नाही शकत, या घरात ठेवू पण नाही शकत. असं काहीतरी करायला हवं ज्याने तो हार आणि तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे याव्यात. आई, बस एक रात्र अजून तुम्ही तिजोरीच्या चाव्यांची जबाबदारी उचला. आई, हे दागिने तुला कुठं मिळाले? आज मी आणि आजी आईंची खोली व्यवस्थित लावून ठेवत होतो आणि त्यावेळी त्यांच्या कपाटातून हा हार आणि हे कानातले खाली पडले. हे 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 तर दागिने मिळालेत. कुठे मिळालेत? कोणी आणलेत? हे दागिने आपल्या खोलीत सापडलेत. नक्की तुझ्या खोलीत तो हार कोणी आणला आई? तो हार आणि कानातले मी आणले होते. हो, त्याच चोराकडून ज्याने तुला बेशुद्ध करून तुझ्याकडून हार आणि दागिने चोरले होते. सगळं ठीक चालू होतं, पण कुणास ठाऊक मध्येच हा विराज भाऊजींनी येऊन माझा सगळाच प्लॅन खराब करून टाकला. तुला माहितीये, विराज भाऊजीमुळे आज मला बाबांकडून, आजीकडून आणि इतकंच काय विशालकडून देखील किती बोलणं ऐकावं लागलं. आणि एवढे दिवस जे मी या घरात एक जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता, ते सगळं क्षणात उद्ध्वस्त झालं. काही हरकत नाही पूजा. आता हा काही शेवटचा पर्याय नाही तुझ्या पुढे की ज्यामुळे तू पुढे काही करू शकणार नाहीस. पण हो, एक गोष्ट नक्की लक्षात ठेव की तुला तुझ्या आईच्या आधी विराज दादावर काहीतरी उपाय करावा लागेल. कारण जर आईंना विराज दादाचा असाच पाठिंबा मिळत राहिला तर तू कधीच तुझ्या उद्देशामध्ये सफल होणार नाहीस पूजा. तू बरोबर बोलतेस बिंदिया. सर्वात आधी मला विराज भाऊजींना माझ्या रस्त्यातून काढायला हवं आणि मला वाटतं की यासाठी आकांक्षाच्या लग्नाचा झटका त्यांना सगळ्यात चांगला बसेल. अगदी बरोबर. आता मलाच बघ ना पूजा, मी इथे एकटीच आहे. माझी साथ द्यायला इथे माझं कोणीच नाहीये. पण मी माझी लढाई स्वतःच्या जीवावर लढतेय आणि कोणत्याही परिस्थितीत मी अपूर्वाला तृष्णाकडून खेचून घेईनच. सुकन्या आमच्या कन्या. आता मलाच बघ ना पूजा, मी इथे एकटीच आहे. माझी साथ द्यायला इथे माझं कोणीच नाहीये. पण मी माझी लढाई स्वतःच्या जीवावर लढतेय आणि कोणत्याही परिस्थितीत मी अपूर्वाला तृष्णाकडून हिसकावून घेईनच. अच्छा बिंद्या, एक सांग तर, घरात तर सगळे खुश असतील, लग्नाला जाण्याची तयारी सुरू असेल, आणि तृष्णा वहिनी त्या तर खूपच खुश असतील. त्यांच्या आनंदाचा तर काही ठिकाणच नसेल. हेच बघून तर माझं हृदय तुटतंय ना पूजा. माझी पण इच्छा नाहीये की तृष्णाने आनंदाने
आकांक्षाच्या लग्नाची तयारी करावी. यासाठी आपल्याला घरात असं काही करावं लागेल की ज्याने तृष्णा आणि अपूर्वच्या संबंधात फूट पडेल. पण पूजा, माझ्या डोक्यात अशी काही कल्पना येतच नाहीये. आता तूच सांग की आपल्याला काय करायला हवं. एक आयडिया आहे माझ्याकडे बिंदिया, जी घरात वादळ निर्माण करेल. पूजा, मला काही कळालं नाही. बिंदिया, विचार कर, जर अपूर्व दादाला हे कळलं की जेव्हा त्याने आईंच्या विरोधात मला जाळण्याची केस दाखल केलेली, त्यावेळी आकांक्षाने इन्स्पेक्टर अजयला फोन करून हे सांगितलं की आईंच्या विरोधात कोणतीही ऍक्शन घेऊ नका, तर याचा दादावर काय परिणाम होईल? पूजा, जर ही गोष्ट अपूर्वला कळाली ना, तर घरात खूप मोठा धिंगाणा होईल. पण पूजा, ही गोष्ट खरी आहे का? आणि जर खरी आहे तर मग तुला ही गोष्ट कशी कळली? बिंदिया, जेव्हा दागिन्यांवरून माझं आणि विराज भाऊजींचं बोलणं सुरू होतं, तेव्हा मी त्यांना सांगितलं की घरातल्यांचा विरोध पत्करून आजही आकांक्षाला भेटायला जाता. तेव्हा विराज भाऊजी त्यांनी तर आकांक्षाच्या नावाचे गोडवेच गायला सुरुवात केली. त्यांनीच मला सांगितलं की आकांक्षाला तू कधीही समजली नाहीस आणि समजूही शकणार नाहीस. तुझ्यासारख्या मुली घर तोडण्याचं काम करतात आणि आकांक्षासारख्या मुली घर जोडण्याचं. तुला माहितीये, ज्या रात्री आई पोलीस स्टेशन मध्ये होती त्या रात्री आकांक्षाने इन्स्पेक्टरला फोन करून आईला वाचवलं. आणि अशा प्रकारे मला कळलं की आकांक्षाने विराज भाऊजींची मदत केलेली. वा, काय सांगतेस पूजा. पण तू तर सांगितलं होतंस की तुला त्या दागिन्यांच्या प्रकरणात काही फायदा नाही झाला. पण ही गोष्ट नसती झाली तर तुझा विराज दादाशी वाद नसता झाला. आणि हो, तुला एवढी मोठी गोष्ट कळली नसती. पूजा, आता तुला या गोष्टीचा चांगलाच उपयोग करता आला पाहिजे. पूजा, मला वाटतं सगळ्यात आधी ही गोष्ट अपूर्वला सांगायला पाहिजे. पण पूजा, जर ही गोष्ट मी अपूर्वला सांगितली तर कदाचित त्या गोष्टीचा एवढा परिणाम नाही होणार. पण जर तू सांगितलंस तर त्या गोष्टीचा परिणाम अपूर्वावर खूप मोठा होईल, हो ना? आणि पूजा, जेव्हा अपूर्वाला हे समजेल तेव्हा तो तृष्णाला नक्कीच विचारेल की आकांक्षाला कसं कळलं की शकुंतला काकू पोलीस स्टेशनला गेली होती. आणि तेव्हा तृष्णाला सर्व गोष्टी अपूर्वला सांगाव्याच लागतील. मला वाटते पूजा की अपूर्व तृष्णावर नक्कीच नाराज होतील आणि त्यांना वाटेल की तुझ्यावर नक्कीच अन्याय झालाय आणि त्याला कारणीभूत जेवढी तृष्णा आहे तेवढीच आकांक्षा देखील आहे. ठीक आहे बिंदिया, मी वेळ काढून दादाला नक्की फोन करेन आणि त्यांना हे सगळं काही सांगेन. आणि हो बिंदिया, तू या सर्व गोष्टींचा फायदा उचल. आणि हो, दादांना वाटलं पाहिजे की तृष्णा वहिनीपेक्षा तू त्यांना जास्त समजून घेतेस. ठीक आहे पूजा, मी फोन ठेवते. पण तुझ्या फोनची मी नक्की वाट पाहीन. बाय. वा पूजा, तू जे सांगितलेलं हे सत्य तृष्णाच्या जीवनात वादळ निर्माण करेल. आणि बस, मी पण त्याच क्षणाची वाट पाहते. सुकन्या आमच्या कन्या. आकांक्षा, मला वाटतं तुझं माझं हे अशा प्रकारे भेटणं नशिबालाही मान्य असावं. नाहीतर माझ्या घरातल्यांनी तर तुला भेटायला पूर्णतः मनाई केली आहे. विराज, मी तुझ्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला पण तू माझा फोनच नाही उचललास. नंतर मग मी काकूंशी बोलले तेव्हा मला कळलं
की तुझ्या वडिलांनी माझ्याशी बोलायला तुला बंदी केली आहे. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. काही हरकत नाही आकांक्षा. एखाद्या चांगल्या कामासाठी थोडा ओरडा खावा लागला तर चालतं. खरं तर मी तुला आमंत्रण देण्यासाठी फोन करत होते, पण तुझ्या वडिलांनी माझ्याशी बोलायचं नाही असं तुला सांगितलं, म्हणून मग मी तुझ्याशी बोलूच शकले नाही. कसलं आमंत्रण? विराज, माझं लग्न ठरलंय. आणि ते 2 दिवसांनंतर आहे. विराज, काय झालं? तुला आनंद नाही झाला? हो आकांक्षा, मी तर खूप खुश आहे तुझ्यासाठी. तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. मला सांग, हा भाग्यशाली आहे कोण? त्यांचं नाव अनिल आहे आणि ते इंजिनियर आहेत. विराज, तुला त्या आजी माहिती आहेत, ज्यांच्या मुलापासून आपण त्यांना वाचवलं होतं? हो हो, जिचा मुलगा तिची सगळी प्रॉपर्टी हडपू पाहत होता, तीच ना? हे स्थळ त्याच घेऊन आल्यात. त्या अनिलच्या कुटुंबाला खूप चांगलं ओळखतात आणि आई बाबांना पण हे स्थळ खूप आवडलंय. पण आकांक्षा, 2 दिवसात लग्न? एवढी कसली घाई आहे? मला म्हणायचंय की 2 दिवसात सगळी तयारी होऊ शकेल? हो, कारण पुढचा 1 महिना मग मुहूर्त नाहीये लग्नाचा. आणि अनिलच्या घरच्यांना वाटतंय की आमचं लग्न लवकरात लवकर व्हावं, म्हणूनच ही सगळी घाई. एक सांगू विराज, तू पण ना एक चांगली मुलगी बघून लग्न करून टाक. माझ्याशी कोण लग्न करणार? सर्वांना तर हेच वाटतं की मी दीनानाथचा मुलगा आहे आणि त्यांची सगळी गुंडगिरीची आणि दादागिरीची कामं सांभाळतो. पण मी तर तुला खूप चांगलं ओळखते. तू ना मला सांग, मी तुझ्यासाठी खूप छान मुलगी शोधेन. मला सांग, कशी मुलगी हवी तुला? अगदी तुझ्यासारखी. म्हणजे तुझ्यासारखी सुंदर आणि सुशील, मोठ्यांचा आदर करणारी आणि हो, आपल्या हक्कांसाठी सदैव झगडायला तयार असणारी. बास अशी एखादी मुलगी असेल तर मी लग्न करायला तयार आहे. पण खरं सांगू आकांक्षा, तर मला लग्न करायची इच्छाच नाहीये. सुकन्या आमच्या कन्या. पण खरं सांगू आकांक्षा, तर मला लग्न करायची इच्छाच नाहीये. ठीक आहे, जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा मला सांग. अच्छा, मला सांग, काकू कशा आहेत? आई अजिबात ठीक नाहीये, खास करून जेव्हापासून पूजा घरात आली आहे. आईला प्रत्येक गोष्टीवरून हैराण करून ठेवते. पण यावेळी जे तिने केलंय ना, त्यामुळे आईला फार मोठा धक्का बसलाय. काय केलं पूजाने? तिने माझ्या आईवर दागिने चोरण्याचा आरोप केला. आजीने पूजाला काही दागिने घालायला दिले होते. आजी, हा खूपच सुंदर हार आहे. जो कोणी घालेल हा खूपच सुंदर दिसेल. पूजाचं असं महागडे दागिने घालून बाहेर जाणं ठीक नाहीये. आजकाल जग खूप खराब आहे. की पूजा आमची सून आहे, दीनानाथची सून आहे. तिच्या दागिन्यांवर नजर टाकण्याआधी कोणालाही 100 वेळा विचार करावा लागेल. तू अशा जागी गेलीसच का ज्या ठिकाणी कोणीही नव्हतं? ते विराज भाऊची, मी तर सहजच किनाऱ्यावर उभी होती. मला काय माहिती होतं की असं काही होईल. हे 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 तर दागिने मिळालेत.
कुठे मिळालेत, कोणी आणलेत? हेच तर आम्हाला तुला विचारायचंय आई. हे दागिने आपल्या खोलीत सापडलेत. तुला हे दागिने कुठून मिळाले? आता खोटं बोलून काहीच फायदा नाही आई. तुम्हा लोकांना असंच वाटतं की हे दागिने आम्ही चोरले. आम्ही आई या गोष्टीमुळे पुरती हादरून गेलीये. तिने तर स्वप्नातही विचार केला नसेल की एक दिवस तिची सून येईल आणि तिच्यावर हा असला चोरीचा आरोप करेल. तिने तर खूप पूर्वीपासून स्वप्न रंगवून ठेवली होती, खूप वाट पाहिली होती की एक दिवस तिची सून येईल आणि या घराची मुलगी बनून राहील. पण पूजाच्या येण्याने तिच्या सगळ्या इच्छा धुळीस मिळाल्या. आईचं मन दुखावलं या गोष्टीमुळे. पूजा इतकी खालच्या थराला जाईल असा मी विचारही केला नव्हता विराज. मला हे माहिती होतं की स्वतःच्या स्वार्थासाठी ती काही करू शकते, पण एका आईसारख्या सासूवर इतका घाणेरडा आरोप, माझा तर विश्वासच बसत नाहीये. पण आकांक्षा, मी तेव्हापासून ठरवलंय की मी पुन्हा आईसोबत असं काही होऊ देणार नाही. आता पूजाने ठरवलं ना, तरी ती आईसोबत असं काही नाही करू शकत. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.